नमस्कार विदर्भवासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर, पुढचे काही दिवस विदर्भातील नेमकं वातावरण कसं राहणार आहे जाणून घेण्यासाठी आपण निश्चितपणे उत्सुक असाल, कारण की सोयाबीनची काढणी आपल्या सुरू होणार, अनेक भागात सुरू झालेली आहे, काही ठिकाणी सुरू होणार आहे। त्यामुळे या काळात पाऊस कुठे त्रास देईल का हे कुणकुण आपल्या मनात निश्चित लागली असेल। त्यामुळे नेमकं पुढच्या काही दिवसात विदर्भातील वातावरण कसं राहणार आहे हे आजच्या भागात आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्याला माहितीच आहे की विदर्भाच्या जवळपास भागामध्ये ऑक्टोबर हीटचे प्रचंड चटके आपल्याला बसत आहे। मोठ्या प्रमाणात तापमान विदर्भातलं वाढलेलं आहे ऑक्टोबर हीटमुळे, आणि जवळपास अकोला असेल, बुलढाणा असेल, या भागात जवळपास 37-38 अंशापर्यंत तापमान पोहोचलं आहे। म्हणजे जवळपास उन्हाळ्यासारखी परिस्थिती दुपारच्या दरम्यान निर्माण झाली आहे। सायंकाळी त्याचं प्रमाण थोडं कमी होते आणि जवळपास अनेक ठिकाणी थोडा गार हवासुद्धा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळते। अशा पद्धतीचं हे विपरीत वातावरण सध्या सुरू आहे, आणि परंतु या वातावरणात निश्चितपणे बदल होईल आणि जवळपास 25 तारखेनंतर विदर्भाच्या भागात हळूहळू थंडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे। 25 ते 29 तारखेच्या दरम्यान, त्या किंबहुना त्यापुढे। त्यामुळे हे निश्चितपणे हा वातावरण बदल होईल। परंतु जो काही महत्त्वाचा जो विषय आहे तो पावसाचा अंदाज नेमका काय या संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी आमच्याकडे विचारणा केली। त्यामुळं आपण एक ठोकळपणाने सांगू शकतो की पुढच्या जवळपास 8-15 दिवस फार काही पाऊस येणार नाही विदर्भात। आला तर स्थानिक ढगनिर्मितीतून एक दोन ठिकाणी थोडाफार एखाद्या भागात तालुक्याच्या वगैरे थोडाफार पाऊस होऊ शकतो, तो अतिशय हलका स्वरूपाचा राहू शकते। परंतु सार्वत्रिक पाऊस आता पुढच्या जवळपास 25-26 तारखेपर्यंत मात्र विदर्भात कुठेही होण्याची शक्यता नाही। 25-26 तारखेनंतर जी काही समुद्रात परिस्थिती तयार होत आहे, अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीत, तर त्यामुळे शक्यता अशी आहे की 25-26 तारखेनंतर पुन्हा एकदा पावसाचं वातावरण विदर्भाच्या भागात निर्माण होऊ शकते। अर्थात ते जेव्हा निर्माण होईल तेव्हा आम्ही आपल्याला या संदर्भात विस्तृतपणे सांगूच, परंतु आता आपण नेमकं पुढच्या आठवडाभर विदर्भात कसं वातावरण राहील याचा आढावा घेण्याचा आजच्या भागात प्रयत्न करूया। तर भारतीय हवामान विभागाने प्रसारित केलेली ही सॅटेलाइट इमेज जर आपण बघितली तर सध्या आपण बघतो की अरबी समुद्र असेल, इकडे बंगालचा सागर असेल, या दोन्ही भागात एक वादळी परिस्थिती निर्माण होत आहे। तर इकडे उत्तरेकडून आपण बघतो की वेस्टर्न डिस्टर्बन्स कार्यरत आहे गेल्या काही दिवसापासून, आणि या भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे। आणि पुढच्याही काळात हे प्रक्रिया इथे सुरू राहू शकते आणि मोठ्या प्रमाणात या भागात पाऊस होऊ शकतो। परंतु हे जे काही अरबी समुद्र आणि इकडे बंगालच्या सागरात जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे, यामुळे महाराष्ट्र आणि विदर्भाच्या भागात जवळपास 25 तारखेनंतर काही फरक पडू शकतो, कारण की या भागातून ही जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ह्या दोन्ही परिस्थिती जर विदर्भाच्या भागावर, महाराष्ट्राच्या भागावर जर सरकल्या तर निश्चितपणे पावसाचं वातावरण 25-26 तारखेनंतर निर्माण होईल। परंतु सध्याची जर आपण परिस्थिती लक्षात घेतली तर आज आपण बघतो आहे की जवळपास हा जो बुलढाण्याचा जो भाग आहे, तर बुलढाणा सोबतच वाशिम जिल्ह्याच्या काही भागामध्ये हलके ढग कार्यरत आहे, आणि हे थोडंफार अतिशय अल्प असा पाऊस देऊ शकतो अशी शक्यता आहे। काल आपण बघितलं की काल लोणार असेल, ते शिंदखेड राजा वगैरे या भागात, सोबतच वाशिममधल्या काही भागामध्ये स्थानिक ढगनिर्मितीतून पाऊस झाला। तसाच पाऊस स्थानिक ढगनिर्मितीतून आजही बुलढाण्याचा जो मेहकर असेल, सोबतच लोणार आहे, देऊळगाव राजा आहे, या भागात दुपारनंतर किंवा सायंकाळच्या दरम्यान हलक्या मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी थोडाफार मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे। तर इकडे रिसोड वगैरे हा जो भाग आहे वाशिम जिल्ह्याचा आहे, याही भागात थोडाफार पाऊस होऊ शकते अशी शक्यता आहे दुपारनंतर स्थानिक ढगनिर्मितीतून। तर इकडे अमरावती जिल्ह्याचा जो हा चिखलदरा वगैरे जो भाग आहे, तर चिखलदरासोबतच अचलपूर जिल्ह्याचा काही भाग आहे, तर या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता। चिखलदऱ्यामध्ये मेघगर्जनेसह काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकते अशी शक्यता आहे। तर इकडे गडचिरोलीचा जो भाग आहे, तर गडचिरोलीचा अहेरी असेल, एटापल्ली असेल, हा जो संपूर्ण भाग आहे, तर याही भागामध्ये मध्यम काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। म्हणजे एकंदरीत आज दुपारनंतर गडचिरोली, इकडे बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्याचा चिखलदरा वगैरे या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, तर काही ठिकाणी तुरळक सरी पडू शकतात अशी शक्यता आहे। परंतु हा पाऊस जो आहे हा आजच्या दिवशी राहणार आहे। उद्यापासून कुठेही विदर्भात पुढचे काही दिवस म्हणजे जवळपास 25 तारखेपर्यंत पाऊस होण्याची शक्यता नाही आहे। तर आपण बघतो की अरबी समुद्रात सोबतच बंगालच्या सागरात वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। परंतु हे जे काही वादळ आहे अरबी समुद्रातलं, तर हे वादळ इकडे ओमान असेल, यमन, कतार वगैरे या भागात जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर हे असं फिरून पाकिस्तान मार्गे भारतावर 25-26 तारखेनंतर येऊ शकते अशी शक्यता आहे।
तर हे जे काही बंगालच्या सागरात एक तीव्र वादळी परिस्थिती निर्माण होत आहे, तर याचे 2 ट्रॅक सध्या मॉडेल दाखवत आहे. त्यामुळं त्यामध्ये एक ट्रॅकमध्ये हे जे वातावरण आहे तर हे डिप्रेशन होऊन वादळी निर्मिती होऊन याची हे इकडे भुवनेश्वर वगैरे ओरिसाच्या या भागात येऊ शकते. आणि असं जर झालं, जर हे या भागात जर धडकलं तर निश्चितपणे 25 तारखेनंतर विदर्भाच्या अनेक भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकते अशी शक्यता आहे. परंतु काही मॉडेल्स हे जे काही वातावरण आहे तर हे चक्रीवादळ इकडे बांगलादेशकडे जाण्याचा मार्ग दाखवत आहे. त्यामुळे जर हे बांगलादेशकडे म्हणजे इकडे पूर्वेकडे जर सरकलं तर मात्र विदर्भात कुठेही पाऊस होणार नाही. अर्थात 2-4 दिवसानंतर या संदर्भात अधिक स्पष्टता येईल, त्यानंतर आपण सांगू शकू की नेमका कुठे पाऊस होण्याची शक्यता आहे. तर सध्याची जर आपण परिस्थिती लक्षात घेतली एकंदरीत, तर आपल्या लक्षात येईल की या दोन्ही भागात अरबी समुद्र आणि बंगालच्या सागरात मोठं वादळाचं परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्थात याला कारणीभूत आहे तो आयओडी सक्रिय असल्यामुळे अरबी समुद्राचं जे काही तापमान आहे हे वाढलेलं आहे आणि त्यामुळं अरबी समुद्रात हे वादळ तयार होत आहे. आणि याचाच परिणाम 25-26 तारखेनंतर किंवा 28 तारखेनंतर विदर्भाच्या भागात होऊ शकते. म्हणजे एकंदरीत आपण ढोबळमानानं जर विचार केला तर 25 तारखेला जरी पाऊसाची शक्यता कमी असली किंवा हे जर वादळ या भागात सरकलं तर पाऊस येणार नाही. परंतु हे जर भुवनेश्वरकडे जर इकडे याचं आदळलं तर निश्चितपणे विदर्भात 25 तारखेनंतर अनेक ठिकाणी पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. परंतु 28 तारखेनंतर 28-29 तारखेनंतर मात्र या दोन्ही परिस्थितीमुळं विदर्भाच्या अनेक भागात 28-29 तारखेनंतर पावसाची परिस्थिती निर्माण होईल. त्यासाठी विदर्भातील शेतकऱ्यांनी तयार राहायला पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला सोयाबीनची वगैरे काढणी करायची असेल तर हे निश्चितपणे 25 तारखेच्या आत शक्यतोवर करून घेण्याचा प्रयत्न करा. आणि ते जर शक्य नसेल, ज्यांची काढणी 30-31 तारखेनंतर होऊ शकत असेल तर त्यांनी किमान 1-2-3 दिवस थांबावं आणि 5 तारखेनंतरच मग आपली पुढची प्रक्रिया करावी. कारण की 28 ते 30 तारखेच्या किंवा 1 नोव्हेंबरच्या दरम्यान विदर्भाच्या अनेक भागात पाऊस होऊ शकतो अशी परिस्थिती सध्या निर्माण होताना दिसत आहे. तर 25 तारखेला सुद्धा काही भागात विदर्भात पाऊस होऊ शकतो अशी परिस्थिती आहे. अर्थात ही परिस्थिती कशी निर्माण होते हे या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊन त्या संदर्भात यावर भाष्य करू. सध्या पुढचे काही दिवस फार सार्वत्रिक पाऊस कुठेही होणार नाही आणि झाल्यास तो 26-27 तारखेनंतरच पुढे विदर्भाच्या भागात होऊ शकतो अशी स्थिती आहे. तर अशा पद्धतीची हे विदर्भातील पावसाचं वातावरण आम्ही आपल्याला सांगितलं. दुसरं एक सातत्यानं आमच्याकडे विचारणं होत आहे की अनेक लोक आणि कास्तकार विशेषतः सोयाबीन संदर्भात विचारणा करत आहे की सोयाबीनचे कारण पीक आलेलं आहे, काही ठिकाणी बाजारात आलेलं आहे. त्यामुळे सोयाबीनचे भाव अतिशय कमी बाजारात आहे. 4-4.5 हजारापर्यंत, काही ठिकाणी त्याहीपेक्षा कमी भावात सोयाबीनची खरेदी चालू आहे. त्याचं कारण असं आहे की एकतर जे काही सोयाबीन सध्या आलं ते पावसामुळं ते त्याचे जे काही दाणे आहे ते बारीक स्वरूपात झालेले आहे. म्हणजे त्यामुळं त्याला भाव कमी देत आहे व्यापारी, हे भाव पाडत आहे. सोबतच त्यात मॉइश्चर आहे, ओलावा असल्यामुळं त्यामुळे भाव हे कमी होत आहे. आणि म्हणून आमची एक विनंती आहे की ज्या शेतकऱ्यांना फारच अडचण असेल तर त्यांनी थोडं बहुत सोयाबीन आता विकलं तरी चालते. परंतु जर तुम्हाला भाव पाहिजे असेल तर मला अशी खात्री आहे की दिवाळीनंतर निश्चितपणे सोयाबीनचे भाव वाढतील आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी अतिशय कमी प्रमाणात आपल्या दिवाळी दसऱ्यासाठी सोयाबीनची विक्री करून ते दिवाळीनंतर जर आपण सोयाबीनची विक्री केली तर निश्चितपणे आपल्याला चांगले भाव मिळू शकतील. म्हणजे किमान क्विंटल मागे 100-500 रुपये आपल्याला निश्चितपणे मिळू शकेल. त्यामुळं आपण त्या पद्धतीनं आपल्या विक्रीचं नियोजन करावं. तीच परिस्थिती कापसाबाबतही आहे. कापसाबाबतचे भाव पुढच्या काळात वाढणार आहे. अर्थात ते कधी वाढतील हे आम्ही पुढच्या एक स्वतंत्र भाग त्यावर करून हे सांगण्याचा प्रयत्न करू. मात्र आजची या माहितीसह आजच्या भागात येथेच थांबतो. पुन्हा एकदा नवीन माहितीसह आपल्यापर्यंत भेटू. तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी आणि आमचं विदर्भ मान्सून चॅनल ज्यांनी अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी विदर्भातील अचूक अंदाज हवामानाचे मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो आणि आजच्या भागात रजा घेतो. नमस्कार. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.